नमस्कार मित्रांनो, कधी शांतपणे बसून विचार केलाय का की बाहेरच्या जगाशी दोन हात करणं किती सोपं असतं? रस्त्यावरचा एखादा अनोळखी माणूस आपल्यावर टीका करतो तेव्हा आपल्याला तितकं लागत नाही. पण जेव्हा आपण रक्ताच्या नात्यात आपल्याच भावकीत आणि त्याच्यासोबत बालपण घालवलंय अशा लोकांमध्ये असतो आणि तिथे जेव्हा मत्सराचा विषारी धूर निघू लागतो तेव्हा मात्र मन आतून तुटून जातं. मित्रांनो, आपण रोज कष्ट करतो, रात्रीचा दिवस करतो, रक्ताचे पाणी करून घरासाठी चार पैसे कमवतो. मनात एक इच्छा असते की आपल्या प्रगतीचं कौतुक आपल्याच माणसांनी करावं. पण होतं काय, तुम्ही नवी गाडी घेतली की कोणाचे चेहरे पडतात, तुम्ही मुलांचं करिअर घडवलं की कोणाच्या घरात कुजबूज सुरू होते. दुर्दैवाने ती बाहेरची माणसं नसून आपलीच भावकी असते. हे वास्तव कडू आहे, पण ते मान्य केल्याशिवाय तुम्हाला यातून बाहेर पडता येणार नाही. भावकीतल्या लोकांचा जळफळाट ही एक अशी सायलेंट किलर गोष्ट आहे जी तुमच्या आनंदावर विरजण घालते. पण आज मी तुम्हाला अशा पद्धतीने हे 41 सल्ले सांगणार आहे, जे ऐकल्यानंतर तुम्ही या मानसिक जाळ्यातून कायमचे मुक्त आहात. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया. नंबर 1, यशाचा गाजावाजा टाळा. अनेकदा आपण आनंदाच्या भरात आपल्या मोठ्या प्लॅन्स बद्दल सांगून टाकतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाला तुमचं यश बघून आनंद होईलच असं नाही. तुमची प्रगती गुप्त ठेवा, ती तुमच्या कामातून दिसू द्या. नंबर 2, माहितीचा अधिकार स्वतःकडे ठेवा. घराचे आर्थिक व्यवहार किंवा वैयक्तिक वाद भावकीत कधीच सांगू नका. तुमची कमजोरी ही त्यांच्यासाठी मनोरंजन असते आणि तुमची ताकद त्यांच्यासाठी धोका. त्यामुळे माहिती देताना खूप विचार करा. नंबर 3, अपेक्षाचा त्याग करा. आपण विचार करतो की मी तर त्यांच्या मुलांच्या लग्नात एवढी मदत केली, मग ते माझ्या वेळी असे का वागतात. हीच अपेक्षा आपल्याला दुखावते. लोकांकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर तोंड पाडून घेण्यासारखं आहे. नंबर 4, स्वविकासावर लक्ष द्या. जळणाऱ्या लोकांचं कामच तुम्हाला विचलित करणं असतं, पण तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या स्वप्नांवर केंद्रित करा. तुमची प्रगती इतकी वेगात असावी की टीका करणाऱ्यांना तुमच्याकडे बघण्यासाठी मान वर करून बघावं लागेल. नंबर 5, तुमच्या ऊर्जेचा संरक्षण करा. प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसू नका. तुमच्याबद्दल कोणी काही अफवा पसरवली तर ती दुरुस्त करण्याच्या नादात आपली ऊर्जा वाया घालवू नका. तुमचे कर्म तुमच्यासाठी बोलेल. नंबर 6, प्रतिक्रिया न देणे हे श्रेष्ठ उत्तर. समजा एखाद्याने तुम्हाला टोमणा मारला, तुम्ही चिडलात तर त्याचा हेतू सफल झाला. पण तुम्ही जर एक स्मित हास्य देऊन तिथून निघून गेला तर त्या समोरच्या व्यक्तीच्या जळफळाटाची आग दुपटीने वाढते. तुमचं मौन हे सर्वात धारदार शस्त्र आहे. नंबर 7, मानसिक शांततेची किंमत ओळखा. वाद घातल्याने तुम्ही एखादी वेळ जिंकू शकाल, पण तुमची मानसिक शांतता हरवून बसाल. लक्षात ठेवा, ज्यांच्या घरात स्वतःची शांतता नसते तेच दुसऱ्यांच्या आयुष्यात गोंधळ निर्माण करतात. नंबर 8, गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा. भावकीतले अनेक जण तोंडावर खूप गोड बोलतात, पण पाठीमागे तुमच्याबद्दल विष ओकतात. अशा सफेद हत्तींना ओळखा. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. नंबर 9, चुकीच्या सल्ल्यांना नाही म्हणायला शिका. अनेकदा भावकीतले ज्येष्ठ लोक अनुभवाचा बहाणा करून तुम्हाला मागे खेचणारे सल्ले देतात. आदर ठेवा, पण निर्णय स्वतःच्या बुद्धीने आणि आजच्या काळाचा विचार करून घ्या. नंबर 10, तुलनेचा फास टाळा. त्यांच्या मुलाला एवढं मिळालं, मला का नाही, हा विचार तुम्हाला कधीच सुखी होऊ देणार नाही. देवाने प्रत्येकाचा वेळ आणि नशीब वेगळं लिहिलं आहे. स्वतःचा प्रवास स्वतःच्या वेगाने पूर्ण करा. नंबर 11, आपल्या सीमारेषा निश्चित करा. भावकी म्हणजे तुमच्या बेडरूम पर्यंत किंवा बँक बॅलन्स पर्यंत आलेले लोक नव्हे. त्यांना किती जवळ घ्यायचं आणि कुठे थांबवायचं हे तुमच्या हातात आहे. लक्ष्मण रेखा ओलांडू देऊ नका. नंबर 12, वेळेचा सदुपयोग. जे लोक तुमच्या मागे तुमची उणीधुरी काढतात त्यांच्याबद्दल चर्चा करण्यात एक मिनिटही वाया घालवू नका. तो वेळ तुमच्या मुलांसोबत किंवा स्वतःच्या छंदासाठी वापरा. नंबर 13, आर्थिक स्वातंत्र्य. पैसा हा जगातला सर्वात मोठा कॉन्फिडन्स आहे. जेव्हा तुमची आर्थिक बाजू मजबूत असते तेव्हा जळणारे लोक आपोआप लांब राहतात. पण या पैशाचा वापर कधीही कोणाला तुच्छ लेखण्यासाठी करू नका. नंबर 14, नम्रतेचा दागिना. तुम्ही कितीही श्रीमंत झालात तरी तुमच्या वागण्यातला साधेपणा जाऊ देऊ नका. तुमची नम्रता पाहून जळणाऱ्या लोकांकडे तुम्हाला नाव ठेवायला कोणतीही जागा उरणार नाही. नंबर 15, नाती आणि व्यवहार यांची गल्लत नको. नातं रक्ताचं असलं तरी व्यवहार मात्र पैशाचा आणि न्यायाचा असावा. भावकीत व्यवहार करताना नेहमी पारदर्शक राहा, जेणेकरून कोणालाही बोट दाखवायला जागा उरणार नाही. नंबर 16, नकारात्मकता टाळा. जे लोक सतत रडणारे गातात व इतरांच्या तक्रारी करतात त्यांच्या सहवासात राहू नका. त्यांची नकारात्मकता हळूहळू तुमच्यातही उतरवू शकते. नंबर 17, तुमचं हास्य हेच त्यांचं अपयश. तुम्ही संकटात असतानाही जर हसत राहिला तर जाळणाऱ्या लोकांचा हद्दा करावं तिथेच होतो. त्यांना वाटत असतं की तुम्ही रडावं, पण तुमची जिद्द त्यांना अस्वस्थ करते. नंबर 18, आत्मविश्वास ढळू देऊ नका.
लोक तुमच्यावर दगड मारतीलच, पण त्या दगडाचा वापर करून स्वतःला इमला उभा करा. स्वतःवरचा विश्वास हीच तुमची खरी संपत्ती आहे. नंबर 19, सोशल मीडियाचा शहाणपणा. आजकाल लोक जेवणापासून ते पर्यटनापर्यंत सगळं स्टेटसवर ठेवतात. बहुतेक लोक याच गोष्टीचा वापर करून तुमच्याबद्दल चुकीचे तर्क लावतात. आपलं सुख जगाला ओरडून सांगण्याची गरज नाही. नंबर 20, नजर आणि ऊर्जा. मानवी डोळ्यातून आणि विचारातून निघणारी ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते. म्हणूनच आपल्या अतिशय आनंदाच्या गोष्टी फक्त जवळच्या लोकांपर्यंतच ठेवा. नंबर 21, समाधानी राहण्याची वृत्ती. तुमच्याकडे जे आहे त्यात आनंद मानायला शिका. तुम्ही समाधानी आहात हे बघू समोरच्याचा मत्स्य आपोआप कमी व्हायला लागतो किंवा तो हतबल होतो. नंबर 22, क्षमाशीलता पण सावधानता. एखाद्याने तुमचं नुकसान केलं असेल तर त्याला माफ करा. राग मनात धरला तर तुमचं रक्त जळेल, पण माफ केलं याचा अर्थ पुन्हा त्याच्यावर अंधा विश्वास ठेवणं नव्हे. साप कितीही पळाला तरी तो शेवटी डसणारच हे लक्षात ठेवा. नंबर नंबर 23, मनाचा मोठेपणा. कधी कधी समोरच्याच्या अज्ञानावर दया करा. जळणारी माणसं मुळात स्वतःच्या आयुष्यात दुःखी असतात, म्हणूनच ती दुसऱ्यांचं सुख सहन करू शकत नाहीत. त्यांच्याकडे एक बिचारा म्हणून बघा. नंबर 24, भविष्याचा वेध घ्या. जुन्या वादात अडकून पडू नका. त्यांनी 10 वर्षापूर्वी माझ्याशी असं केलं होतं हे सांगत राहिला तर प्रगती कधी करणार, पुढे चालत राहा. नंबर 25, संस्काराची शिदोरी. तुमच्या पुढच्या पिढीला भौकीतल्या राजकारणापासून दूर ठेवा. त्यांना कोणाचा द्वेष करायला शिकवू नका, तर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायला शिकवा. नंबर 26, कौटुंबिक एकोपा. तुमच्या स्वतःच्या घरात पती पत्नी मूल इतकं प्रेम ठेवा की बाहेरून कोणीही येऊ तुमच्यात फूट पाडू शकणार नाही. घरची फूट हीच भावकीची मोठी संधी असते. नंबर 27, शक्तीचा योग्य वापर. तुमच्याकडे सत्ता किंवा पैसा असेल तर त्याचा वापर भावकीला दाबण्यासाठी करू नका, तर स्वतःला अधिक उंचवण्यासाठी करा. नंबर 28, मदत करा पण उपकार नको. कोणाला गरज असेल तर निस्वार्थीपणे मदत करा, पण त्या मदतीचं भांडवल करू नका. तुमचं चांगलं वागणं हेच तुमच्यावर जळणाऱ्यासाठी सर्वात मोठं कोड असेल. नंबर 29, कर्माचे सिद्धांत. लक्षात ठेवा, पेरलं तसं उगवतो. जो आज तुमच्यासाठी खड्डा खणतो उद्या तो स्वतःच त्यात पडणार आहे. तुम्हाला शिक्षा देण्याची गरज नाही. वेळ स्वतः सगळ्यांचा हिशोब पूर्ण करते. नंबर 30, ईश्वरी सत्तेवर विश्वास. शेवटी तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा. जगाचा मालक वर बसला आहे. जो दुसऱ्यांचं वाईट इच्छितो त्यांचं कधीच चांगलं होत नाही. तुम्ही फक्त तुमच्या कर्माशी एकनिष्ठ राहा. नंबर 31, नाही म्हणायला शिका. अनेकदा भावकीतले लोक तुमच्या वेळेचा किंवा पैशाचा गैरफायदा घेतात, कारण त्यांना माहिती असतं की तुम्ही नाही म्हणू शकत नाही. एखाद्या गोष्टीवर तुमचं नुकसान होत असेल किंवा तुम्हाला ती गोष्ट पटत नसेल तर स्पष्टपणे पण सभ्य भाषेत नाही म्हणायला शिका. तुमचा खंबीरपणाच त्यांना तुमच्या सीमाची जाणीव करून दे. नंबर 32, त्यांच्या यशाचे खोटे साक्षीदार होऊ नका. जेव्हा जळणारे लोक होतात त्यांच्या छोट्या गोष्टीचं मोठेपण तुमच्यासोबत मिरवतात, तेव्हा त्यांना कमी लेखू नका, पण खूप जास्त भावही देऊ नका. छान आहे एवढं म्हणून विषय संपवा. तुम्ही जितकी जास्त उत्सुकता दाखवाल तितका त्यांचा अहंकार वाढतो. नंबर 33, सर्व उत्सवात मर्यादित सहभाग ठेवा. कौटुंबिक कार्यक्रमात जा, पण तिथे कप्पांच्या नावाखाली होणाऱ्या चुगल्या किंवा गॉसिपिंग पासून लांब राहा. आपलं अस्तित्व तिथे दाखवा, पण चर्चेत गुंतू नका. यामुळे तुमची प्रतिमा एक गंभीर आणि प्रगल्भ व्यक्ती म्हणून तयार होते. नंबर 34, स्वतःच्या प्रगतीची पुरावे दाखवणं बंद करा. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण किती कष्ट करतोय हे भावकीला सांगावं, जेणेकरून ते आपल्याला समजून घेतील. पण जळणाऱ्या लोकांसाठी तुमचे कष्ट हा विषय नसून तुमचं यश ही समस्या असते. त्यामुळे त्यांना काहीही सिद्ध करून दाखवण्याच्या फंद्यात पडू नका. नंबर 35, इतरांच्या माध्यमातून निरोप पाठवणं टाळा. भावकीत वाद असेल तर तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून संवाद साधू नका, कारण मधली माणसं अनेकदा मिरची मसाला लावून गोष्टी सांगतात, ज्यामुळे आप अधिक भडकते. जे काही असेल ते प्रत्यक्ष आणि स्पष्ट ठेवा. नंबर 36, अपमानाला शांतपणे गिळा आणि यशाने उत्तर द्या. जर कोणी जाहीरपणे तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर तिथे ओरडा करून स्वतःची पातळी खाली आणू नका. तो अपमान मनात साठवून ठेवा आणि त्याचा वापर तुमचं साम्राज्य उभं करण्यासाठी इंधन म्हणून करा. नंबर 37, स्वतःच्या मुलांची तुलना त्यांच्या मुलांशी करू नका. ही सर्वात मोठी चूक आपण करतो. माझा मुलगा त्यांच्या मुलापेक्षा हुशार आहे हे सिद्ध करण्याच्या नादात आपण मुलांवर दबाव आणतो. मुलांना या भावकीच्या स्पर्धेपासून लांब ठेवा. त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या. नंबर 38, माहितीचे स्रोत ओळखा. तुमच्या घरातील माहिती त्यांच्यापर्यंत नेमकी कशी पोहोचते यावर लक्ष द्या. कधी कधी आपल्याच घरातील एखादी व्यक्ती नकळतपणे बाहेर माहिती पुरवत असते. हे लिकेज थांबवणं खूप गरजेचं आहे. नंबर 39, त्यांच्या दुःखात मात्र नक्की सहभागी व्हा. कोणी तुमच्यावर कितीही जळत असलं
तरी त्यांच्या घरातील संकट काळात किंवा दुःखात माणुसकी म्हणून नक्की उभे राहा. यामुळे तुमची उंची वाढते आणि समोरच्याला सत्याच्या वागण्याची अतक लाज वाटते. नंबर 40, भावनिक ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका. आपण एकाच अर्थाचे आहोत असं म्हणून अनेकदा आपली फसवणूक केली जाते. रक्त महत्वाचे आहे, पण जो तुमच्या प्रगतीवर जळतो तो रक्ताचा सन्मान करत नाही, हे लक्षात ठेवा. भावनांपेक्षा तर्काला महत्व द्या. नंबर 41, तुमच्या छंदामध्ये रमून जा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कामात किंवा छंदात, उदाहरणार्थ वाचन, फिरणे, व्यायाम व्यस्त असता, तेव्हा तुम्हाला भावगीच्या पुरापतीकडे लक्ष द्यायला वेळच उरत नाही. तुमची व्यस्तता ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी चपराक असते. मित्रांनो, भावकीतील लोक जळतात कारण तुमच्यात ते काहीतरी खास पाहतात जे त्यांच्यात नाही. त्यांचा मत्सर म्हणजे तुमचं यश आहे. हे लोक तुमच्या आयुष्यात अर्थ आहे म्हणून नाही, तर तुम्हाला अधिक खंबीर बनवण्यासाठी आले आहे. असा विचार करा. आजचा हा आरसा तुम्हाला हेच सांगतोय की दुसऱ्यांच्या मनसरापेक्षा तुमचं स्वतःवरचं प्रेम आणि तुमचं ध्येय खूप मोठं आहे. त्यामुळे आजपासून येत जळणाऱ्या लोकांसाठी रडणं सोडा आणि स्वतःच्या प्रगतीसाठी लढायला सुरुवात करा. हा बदल एका दिवसात होणार नाही, पण आजचा तुमचा एक छोटा निर्णय तुमचं उद्याचं जगणं सुसह्य कराय. जर तुम्हाला ही स्क्रिप्ट आणि हे सल्ले मनापासून पटले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीला शेअर करा ज्याला आज कोणाच्या तरी आधाराची आणि मार्गदर्शनाची गरज आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एक अशाच प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, प्रगती करत राहा आणि जळणाऱ्यांना आपल्या यशाने उत्तर देत राहा. धन्यवाद.